नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक घडामोड जाणून घेणार आहोत। 36 जिल्हे 72 बातम्यांमधून। पुणे शहरातील सर्व गुन्हेगारांची पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये परेड। गजा मारणे, बाबा बोडके आणि निलेश घायवळसह अनेकांची परेड। नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तपासण्या करण्याच्या सूचना। गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ, जंगल्या सातपुते यांच्यासह इतर गुंडांची परेडला हजेरी। पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात 267 कुख्यात गुन्हेगारांची परेड। वाढत्या गुन्हेगारीनंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर। आयुक्त अमितेश कुमार यांची गुन्हेगारांना समज, दहशत निर्माण होईल असं कृत्य न करण्याच्या सूचना। परत सूचना दिल्या जाणार नाहीत, आयुक्तांचा इशारा। मनोज जरांगे आजपासून 4 दिवस आळंदी, मुंबई, नाशिक आणि बीड दौऱ्यावर। आज मनोज जरांगे यांचा आळंदीमध्ये मुक्काम, तर उद्या दादरमध्ये वकिलांसोबत जरांगेंची बैठक। सोलापूरच्या बार्शीमध्ये लवकरच जरांगे पाटलांची सभा होणार। बार्शी तालुक्यातील मराठा समन्वयकांनी जरांगे पाटलांना दिलं निमंत्रण, लवकरच तारीख जाहीर करणार। गोंदियामध्ये ओबीसी जनगणना संकल्प यात्रा। ओबीसी समाजामध्ये जनजागृती केली जाणार। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचीही मागणी। अजित पवार गटाकडून आव्हाडांना च्यवनप्राशची भेट। बुद्धिवर्धक च्यवनप्राश पाठवून आव्हाडांचा निषेध। सोलापुरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन। सांगलीच्या राजेवाडी इथल्या सद्गुरू साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। संतप्त कार्यकर्त्यांचा कारखान्यांमध्ये घुसण्याचा प्रयत्न। पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट। जळगावात जिल्हा परिषदेसमोर आशा सेविकांचा ठिय्या। 2 महिन्याचं रखडलेलं मानधन देण्याची आग्रही मागणी। रोहिणी खडसेंचा सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर निशाणा। अमरावती महानगरपालिकेवर शेकडो आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन। पगारवाढीच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्यानं सेविका आक्रमक। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। सोलापुरातील त्याचबरोबर नागपुरातील संविधान चौकात आदिवासी गोंडगोवारी आंदोलकांचं आमरण उपोषण सुरूच। गोंडगोवारी समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी। आमरण उपोषणाचा 12वा दिवस। नाशिकच्या लासलगावमध्ये मराठा समाजाचा मोर्चा। मंत्री छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। 2 समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्यानं मराठा समाज आक्रमक। राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर। मानधनवाढ, प्रलंबित भत्ते यासह विविध मागण्यांसाठी उद्यापासून निवासी डॉक्टरांचा संप। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ। नाशिकमध्ये दिनकर पाटील यांच्या उमेदवारीसाठी वारकरी संप्रदायाचे अनुयायी आग्रही। नाशिक लोकसभा मतदारसंघात पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्याची मागणी। राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध। एकूण 21,678 पदांसाठी भरती होणार। भरतीमध्ये मराठीसाठी सर्वाधिक 18,373 जागा। परभणीच्या जिंतूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शरद पवार गटाचा विशाल मोर्चा। शेतमालाला दर द्या, रखडलेल्या विविध विकास कामांना गती द्या यासह अनेक मागण्यांचं तहसीलदारांकडे निवेदन। हिंगोलीच्या वसमतमध्ये काँग्रेसचा शेतकरी जनआक्रोश मोर्चा। 2023चा पीक विमा लागू करण्यासह नुकसान भरपाई देण्याची मागणी। धाराशिवमध्ये उद्या मुख्यमंत्री शिंदे यांची सभा। तेरणा साखर कारखान्यावरील सभेची तयारी अंतिम टप्प्यात। मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। नांदेडमध्ये इंजिनियर्स असोसिएशनचं काम बंद आंदोलन। कार्यकारी अभियंता यांच्या निलंबनासाठी इंजिनियर्स आक्रमक। वसई विरार महानगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेस आक्रमक। विविध प्रश्नांवरून प्रभाग कार्यालयामध्ये काँग्रेसचं आंदोलन। पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा जळगावातून निषेध। काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांच्या वतीनं भ्याड हल्ला करणाऱ्यांचा विरोध। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी। सांगलीतील कृष्णा नदी वारंवार कोरडी पडतेय, याला निष्क्रिय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार। कृष्णा महापूर नियंत्रण समितीचा आरोप। तर येणाऱ्या काळात कृष्णा नदी कोरडी पडल्यास पालकमंत्र्यांच्या दारामध्ये आंदोलन करण्याचाही इशारा। भंडारा जिल्ह्यातील 2 पेटी कामगार महिलांना भोवळ। जिल्ह्यात ठिकठिकाणी पेटी आणि शिष्यवृत्ती अर्जासाठी कामगारांच्या भर रस्त्यात रांगा। सोयीसुविधांचा अभाव असल्यानं महिलांकडून संताप व्यक्त। पुण्याच्या चाकणमधील चिंबळी गावातील शेतकऱ्यांना फुलवली महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानं सीमा जाधव या महिला शेतकऱ्याचं पंचक्रोशीमध्ये कौतुक। रत्नागिरी जिल्ह्यात भात खरेदीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना लाभ। खरेदी विक्री संघाकडून 8.5 क्विंटल भात खरेदी। भात खरेदीतून 2,97,00,000ची उलाढाल। साताऱ्याच्या कराड उत्तर मतदारसंघात शरद पवार गटाचा विजयी निश्चय मेळावा। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन।
वाशिमच्या मानोरा तालुक्यात कापूस दरवाढ होत नसल्यानं शेतकरी हवालदिल. कापसाला 6,000 ते 7,000 रुपये दर. उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत. रत्नागिरीतील चिपळूणच्या तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीला अखेर 4 वर्षांनंतर मुहूर्त. पुनर्बांधणीसाठी 63 कोटी रुपयांचा निधी मंजूर. 2 जुलै 2019 मध्ये फुटलं होतं तिवरे धरण. बांगलादेशनं आयात शुल्क लावल्यानं द्राक्षांचे दर कोसळले. निफाडमध्ये द्राक्षांची 20 ते 25 रुपयांना विक्री. 40 ते 50 रुपये दरावरून 20 ते 25 रुपयांवर हे दर कोसळले. राज्यभरात डाळ व्यापाऱ्यांनी 1.5 लाखांचा जीएसटी बुडवला. राज्यभरातील डाळ व्यापाऱ्यांचं ऑडिट सुरू. गोंदियातील शासकीय धान खरेदी केंद्रावरून धानाची उचल करून भरडाई करण्यावर राईस मिलर्सचा बहिष्कार. 36 लाख क्विंटल धान शासकीय केंद्रांवर पडून जोपर्यंत केंद्र शासन भरडाई वाढून देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यात बदलत्या हवामानाचा केळी पिकांना फटका बसण्याची शक्यता. केळीवर काळ्या रंगाचे डाग पडल्यानं व्यापाऱ्यांकडून खरेदी बंद. शेतकऱ्यांकडून मल्चिंग पेपर आणि कपडा लावून पीक वाचवण्याचा प्रयत्न. राज्यात 15 फेब्रुवारीपासून उन्हाळ्याला सुरुवात होणार तर पुढील 2 दिवस थंडीचा कडाका राहणार. पुणे हवामान विभागानं वर्तवला अंदाज. पुढील 72 तासात तापमान 10 ते 11 अंश सेल्सिअस पर्यंत येण्याची शक्यता. नांदेडच्या माहूर तालुक्यात यंदा उन्हाळी तीळ पेरणीमध्ये वाढ. मागील वर्षी गारपिटीमुळे तिळाचं मोठं नुकसान. यंदा चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना अपेक्षा. नांदेडमध्ये काकडी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनात घट होण्याची शक्यता. शेतकरी हवालदिल. बीडच्या परळीमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दर स्थिर. बाजारात टोमॅटो 30 रुपये, वांगी 20 रुपये, बटाटा 25 रुपये, शेवगा 50 रुपये किलोवर दरावर. पुण्यामध्ये मामासाहेब मोहोळ यांची 119वी जयंती साजरी. ग्रंथतुलेख करत माजी खासदार अशोक मोहोळ यांचा गौरव तर शिंदेशाही पगडी परिधान करून मोहोळ यांचा विदुरा नवले यांनी केला सन्मान. जळगावात आदिशक्ती मुक्ताई मंदिरात भाविकांची मांदियाळी. पौष महिन्याच्या एकादशी निमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण. जळगावच्या 40गावमध्ये रस्त्यावर एसटी बस बंद पडल्यानं विद्यार्थ्यांचा बेधक्का. बस अचानक बंद पडल्यानं शहरात वाहतूक कोंडी. राज्य परिवहन मंडळाचा ढिसाळ कारभार सुरू. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सर्वच सुरक्षा रक्षक शस्त्रधारी नकोत. उच्च न्यायालयाकडून स्पष्ट. सुरक्षा रक्षकांच्या आवश्यकतेचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. नांदेडच्या माहूरमध्ये व्हिजन माहूरगड कार्यक्रमाचं आयोजन. माहूरगडाच्या विकासाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून चर्चा. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या मनीषा निंबारते यांच्याकडून शिलाई मशीन, सायकल आणि ई रिक्षाचं वाटप. नाना पटोलेंच्या हस्ते वितरण. अमरावती जिल्हा परिषदेच्या 475 पदांची परीक्षा रखडली. आदिवासींच्या रोजगारावरही गदा. 15 संवर्गातील पदाच्या निकालाची अजून प्रतीक्षा. बुलढाण्याच्या रायपूर आणि चिखलीतील अवैध धंद्यांविरोधात बेमुदत उपोषण. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेकडून 26 जानेवारीपासून उपोषण सुरू. धुळे जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन. गव्हाला 2500 रुपयांचा दर मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. नंदुरबारच्या विसरवाडी खेतिया महामार्गावरील तापी नदीच्या पुलाची दयनीय अवस्था. पुलाच्या संरक्षणासाठी लोखंडी कठडे तुटले. पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या 40गावमधील गिरणा नदीवरील पुलाची दुरावस्था. पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. धुळे शहरात अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम. वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई. पुण्याच्या कोंढवा परिसरातील एका इमारतीच्या 11व्या मजल्यावर आग. पुणे अग्निशमन दलाची 5 वाहनं घटनास्थळी दाखल. इमारतीतील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. कोल्हापूरच्या कळंबा परिसरात गुंडांकडून खाद्यपदार्थांच्या गाड्यांची तोडफोड. हातात लोखंडी सळ्या आणि काठ्या घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न. दहशतीमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यासह स्थानिकही हैराण. पुण्याच्या सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी. अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती देण्यास नकार. सासवड पोलीस ठाण्यामध्ये अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील पंढरपूर राज्य महामार्गावर ट्रक दरीत कोसळली. ट्रकमधील दोघांचा मृत्यू. वळणाचा अंदाज न आल्यानं अपघात झाल्याची माहिती. नागपुरात महामेट्रोनं पालिकेकडे मागितली झाडं तोडण्याची परवानगी. एनसीसी कार्यालय ते माहेश्वरी भवन मार्गावरील 115 झाडं तोडण्याची परवानगी मागितली. पर्यावरण अभ्यासकांकडून सवाल उपस्थित. पीएसआय मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची मागणी. भंडारा जिल्ह्यातील उमेदवारांचं माजी मंत्री परिणय फुकेंना निवेदन. नंदुरबारच्या शहादा शहरात कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची दादागिरी. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण. बाजारभावापेक्षा 270 रुपये कमी किमतीनं कापूस खरेदी सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नौशाद शेख विरोधात भाजपसह हिंदू संघटना एकवटल्या. निवासी शाळेवर आम्ही बुलडोझर चालवू. भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा इशारा.
चंद्रपुरात ट्रॅक्टरनं सहलीला जात असताना विद्यार्थ्यांचा अपघात, 13 विद्यार्थी किरकोळ जखमी, मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी. नंदुरबारमध्ये भारतीय अन्न महामंडळाच्या हमाली ठेक्यावरून मोठा वाद, तब्बल 35 मजुरांचं अपहरण, माजी आमदारासह बड्या नेत्यांवर नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या जळगावच्या नशिराबादमधील उरूस भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न, दर्शनासाठी भाविकांची गर्दी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये उसानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटली, 3 शेतमजूर महिला जागीच ठार. नांदेडच्या कंधारमध्ये भरधाव जिप्सीची 5 वाहनांना धडक, 4 जण गंभीर जखमी, तरुणांवर गुन्हा दाखल. नागपुरात पोलीस उपनिरीक्षकाची गळफास लावून आत्महत्या, मानसिक तणावातून 34 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकानं जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती. अहमदनगरमध्ये गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना बेड्या, 62,000 रुपयांचे 2 गावठी कट्टे आणि 4 जिवंत काडतुसं जप्त, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. रत्नागिरीतल्या लांजा तालुक्यातील करंजारी गावामध्ये बिबट्या विहिरीत पडला, बिबट्याच्या सुटकेसाठी वनखात्याच्या पथकाला पाचारण, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील सांगली नाका ते खेतवाडीपर्यंतचा रस्ता चांगला असतानाही रस्त्याचं फेर टेंडरमध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याचा आरोप. जळगावच्या पिंपळगाव यात्रेत भाविकांचा उत्साह, जगदंबा मातेच्या यात्रोत्सवात हजारो भाविकांची उपस्थिती. महाराष्ट्र गंधर्व नाट्य संगीत 2024 स्पर्धेचं पारितोषिक वितरण संपन्न, भरतनाट्य संशोधन मंदिर आणि लायन्स क्लब पुणे यांच्याकडून नाट्यसंगीत स्पर्धेचं आयोजन. बुलढाण्याच्या पळशी सुपोमध्ये श्री संत सुपोजी महाराज मंदिराच्या यात्रेमध्ये अलोट गर्दी आणि विविध कार्यक्रमांनी यात्रोत्सव संपन्न. धाराशिवमध्ये विविध संघटनांचा ईव्हीएम मशीन विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी. साताऱ्याच्या कराडमध्ये इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या 10,000 विद्यार्थ्यांना सहज शिक्षा लर्निंग शैक्षणिक ॲपचं मोफत वाटप, भाजपच्या डॉ. अतुल बाबा भोसले यांच्या पुढाकारानं वितरण.